वळूया मैदानाकडे. खूप महत्त्वपूर्ण लढत असेल. नाणेफेक जिंकली आहे. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. निर्धारित 5 षटकांचा सामना होतोय. तर दुसऱ्या बाजूला कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ सलामीची जोडी मैदानावरती पोहोचते. प्रतीक आणि आकाश मसूरकर. आकाश नॉन स्ट्रायकांवरती, प्रतीक स्ट्रायकांच्या दिशेने. तर राईट ऑफ ओव्हर द विकेट अण्णा. हो, चांगला चेंडू, पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. प्रतीक भोपळाही न फोडता माघारी परतताना दिसतोय 0 या धावसंख्येवरती. प्रतीक आणि आकाश मसूरकर. आकाश नॉन स्ट्रायकांवरती, प्रतीक स्ट्रायकांच्या दिशेने. तर राईट ऑफ ओव्हर द हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा मोठा चौकार डीप एक्स्ट्रा कव्हर वरती 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका लागेल. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. मसुरे क्रिकेट संघाकडनं गणेश तोंडवळकर. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमलेला घरंग जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरती संरक्षण पाहायला मिळतंय. फेकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पोहोचतोय 13 धावा. एक गडी बाद. 13ला 1. पहिले षटक प्रगतीपथावर अण्णा चव्हाण. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. त्यानंतर मात्र गणेश तोंडवळकरने आक्रमण केलंय. गॅप शोधले आहेत. यावेळी मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळी मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर.
म्हणावं लागेल कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाकडून शुभद याने सुरेख झेल टिपलाय. नवीन फलंदाज केतन यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक चांगला पाहायला मिळतोय, मात्र महत्त्वपूर्ण 2 गडी बाद झाले आहेत. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाचे आघाडीचा प्रतीक, त्यापाठोपाठ गणेश आणि नवीन फलंदाज केतन यावेळी मैदानाच्या आतमध्ये. 21 2 गडी बाद. शिवदास साहेब राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी चांगला चेंडू खाली राहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. फलंदाज केतनचा निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय. दुसऱ्या बाजूला आघाडीचा विनीचा फलंदाज आकाश मसूरकर यावेळी झेल टिपण्याची नावी संधी. जो कित्ता मागच्या फलंदाजाने गिरवलाय तोच कित्ता यावेळी केतनने गिरवलाय आणि तिसरा गडी बाद स्वस्तात माघारी परतताना दिसतोय आणि 21 धावांवरती तिसरा गडी बाद मसुरे क्रिकेट संघाचा. प्रसाद तेजम याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. चांगलं कुठेही चुकी झाली नाही प्रसादकडनं, अनेक यशस्वी झेल म्हणावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय. कॅडबरी क्रिकेट मसुरे क्रिकेट संघाला विचार करावा लागेल, कारण आकाश मसूरकर सारखं फलंदाज जर नॉन स्ट्राईक उभा आहे तर मात्र तुम्हाला समोचित फलंदाजी करावी लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल. जी या अगोदरची फलंदाजी अवि देवगडकर आणि निलेश कनगुटकरने केली ती फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूंवरती षटकार ठोकणं हे तेवढं सोपं नसेल. परिस्थितीनुसार क्रिकेट खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शिवदासा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगलं चेंडू स्ट्रियर केलाय. चेंडू येतोय गलीच्या दिशेने. एकेरी धाव निघाली आणि एकेरी धावसंख्येने संजय बांदकरनं आपलं खातं उघडलंय. धाव फलक जर पाहिला तर 22 3 गडी बाद. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आकाश यावेळी ऑन अ स्ट्राईक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या स्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अवांतर धावेचा इशारा आणि अवांतर धावसंख्येने इथं मात्र चॅलेंज केलंय, आव्हान दिलंय पंचांच्या निर्णयाला कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाने. tenniscricket.in ची टीम यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आमचे तिसरे ऑफिशियल्स मिस्टर दीपक धुरी जोडले जातील. महत्वपूर्ण लढत असेल. कुणकेश्वर पॅकर्स विपक्ष कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. नाणेफेक जिंकले कुणकेश्वर पॅकर्स. कुणकेश्वर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे अलंकार मुनगेकरच्या नेतृत्वाखालील संघ. इथं मात्र डुअर डाय करो या मरोची लढाई असेल, कारण इथून पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावं लागेल आणि विजयी संघाचं आव्हान जिवंत राहील या स्पर्धेमध्ये. फेअर डिलिव्हरी. षटकाची समाप्ती होताना दिसते. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 22 3 गडी बाद सुरुवात पाहायला मिळते. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ सुरुवात अतिशय दिमाखात केली आहे. पहिल्या चेंडूवरती जरी गडी बाद झाला तरी गणेश तोंडवडकरने कमबॅक करून दिलं होतं. सलग 3 चौकार ठोकले होते आणि तिथून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. मात्र त्यानंतर फलंदाज केतन ज्याने चुकी केली, जो 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. 3 षटकं 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 धावा 3 गडी बाद. आकाश सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. तो दुसऱ्या बाजूने संजय बांदकर कशा प्रकारे त्याला साथ देतोय, कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जात आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. प्रसाद तेजम वैयक्तिक पहिलं. सांघिक तिसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये, काहीच समजू शकलं नाही संजय बांदकर. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 4था गडी बाद कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाचा. तंबूच्या आश्रयाला संजय बांदकर.
नवीन फलंदाजचा सौरभ मयेकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आघाडीचे फलंदाज आकाश मसूरकर आहे तर दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकस अपील पाहायला मिळालं मात्र उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. अपील फेटाळून लावलं जात आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय प्रसाद तेजमच्या गोलंदाजीवरती. प्रसाद तेजमची शैली पाहिली तर नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लसित मलिंगाची आठवण करून देणारी गोलंदाजी. यावेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सौरभ मयेकरला गोलंदाजीचा अंदाज येत नाही. निर्धाव चेंडू गल्ला जातोय प्रसाद तेजमच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आणि त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळाले. धावफलक स्थिरावलाय 22-3 गडी बाद. यानंतर 2 विजयी संघांमध्ये सामना होईल. DRCC विपक्ष जय भवानी कट्टा अशी महत्वपूर्ण लढत या सामन्यानंतर. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी आणि चौथा गडी बाद होताना दिसतोय. मैदानावरती पाहिलं तर जणू बाद होण्याची शृंखला पाहायला मिळतोय. मसुरे क्रिकेट संघाकडनं कुठचाही एकही फलंदाज स्थिर सावर होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूने आकाश मसूरकर आपल्याला पाहताना दिसतोय. कशा प्रकारे फलंदाजींची कचकाऊ फलंदाजी नतमस्तक होताना दिसत आहेत आणि हा 5वा गडी बाद होताना दिसतोय. आतमध्ये निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय मसुरे क्रिकेट संघाचा. यावेळी गती परिवर्तन चेंज ऑफिस डिलिव्हरी पूर्णपणे चकवलंय. मोहात टाकलं होतं फलंदाज अमरेश सावंतला आणि अमरेश सावंतही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 5 चेंडू निर्धाव केले गेले या स्पर्धेतील. पॉइंट क्षेत्ररक्षक अण्णा चव्हाण याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि जोरदार टाळ्या प्रसाद तेजमसाठी. स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळाली. अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. जर अण्णा चव्हाणने झेल टिपला असता तर विकेट आणि मेडन ओव्हर असा दुहेरी मुकुट पाहायला मिळाला असता. चुकी झाली आहे आणि इथं मात्र निर्धाव षटक म्हणावं लागेल. खूप खराब फलंदाजी म्हणावी लागेल. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ आतापर्यंत पाहिलं तर इतकं खराब प्रदर्शन पाहायला मिळालं नव्हतं मसुरे क्रिकेट संघाकडून. मात्र 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक पाहिला तर 5 गडी बाद. पूर्णपणे संकटात सापडलाय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाला. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आकाश मसूरकरला. कारण 2 षटकं आहेत आणि 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त स्ट्राईक जर आकाशकडे राहिला तर इथं मात्र सन्मानपूर्वक धावसंख्या उभी राहू शकते. तर दुसऱ्या बाजूने विचार केला, नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाला आकाश मसूरकरची विकेट खूप महत्वाची असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये जर पाहिलं षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आणि मेडन ओव्हर स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं. अशा 4 गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. फलंदाजी, गोलंदाजी, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक आणि अर्धशतक वेदांत जाधवचं. 20 चेंडू 51 धावा. शिवदास साईम. यावेळी मोठा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट आणि वाईडेश लॉंगांच्या मधना चेंडू यावेळी सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
26 धावा 5 गडी बाद. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलंय शिवदास साईमचं आकाश मसूरकर कडून. यावेळी चांगला चेंडू कम बॅक केलाय, परती केली आहे गोलंदाज शिवदास साईमने. चेंडू निर्धाव केला गेलाय, धावसंख्या स्थिरावली 26 धावा 5 गडी बाद. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुलर लाईन चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संभाव्य चौकार रोखला गेलाय आकाश मसूरकरचा आणि फेकी झाली आहे. 2 धावा यावेळी प्राप्त झाल्या आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 28 5 गडी बाद. डू ऑर डायचा सामना करो या मरोची लढाई. टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न डीप काऊ कॉर्नर वरती फटका पाहायला मिळतोय आणि इथं मात्र माघारी परतावं लागेल आकाश मसूरकरला. ज्या फटक्यावरती लांबी आवश्यक होती तिथं मात्र चेंडूने उंची प्राप्त केली आणि क्षेत्ररक्षकाला कुठेही चुकी केली नाही. यशस्वी झेल म्हणावं लागेल. 6वा गडी बाद होतोय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाचा. आकाश बॅक टू द पॅव्हलियन. एकोणतीस 6 गडी बाद. 29ला 6. उजव्या श्रीवरचा चेंडू अर्थात पंचांकडे दाद मागितली होती. चेंडू निर्धाव केला जातोय गोलंदाज यावी शिवदास साईमच्या गोलंदाजीवरती. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय अलंकार मुनगेकरने. चेंडू जमलेला घरंग जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. फेकी होतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. 2 धावा यावेळी पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 31-6 गडी बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघाकडून कुठचा गोलंदाज हाताळतोय हे पाहावं लागेल. गोलंदाजीवरती पूर्वेश चव्हाण युवा गोलंदाज. अण्णा चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. एकाच संघांमध्ये आपण पाहतोय. वडील आणि चिरंजीव एकाच संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप कमी वेळा असं चित्र पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटसाठी भविष्य उज्ज्वल आहे. प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, दृढ निश्चय बांधावा लागेल मनाशी. पूर्वेश चव्हाणला राईट आर्म राऊंड विकेट. ओ वेगवान चेंडू. चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू गल्ला जातोय. धावफलक स्थिरावलाय 31-6 गडी बाद. अलंकार आणि अलंकारच्या साथीला अमरेश. याही वेळी चांगला चेंडू म्हणावं लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती विकेट बहाल केली जाते. 7वा गडी बाद होतोय. अमरेशला माघारी परतावं लागेल. जीवघेणी धाव म्हणावी लागेल. 31वर 7 गडी बाद.
यश नवीन फलंदाज नॉट स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडला अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड विकेट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत पूर्वेश चव्हाण. यावेळी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर, अवांतर धावेचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाले. 32 गडी बाद. 32 रन्स लॉस ऑफ बाय 7 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर प्रोग्रेस. चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चकवतोय फलंदाज अलंकार मुनकेकरला. चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही अलंकारला आणि परिणामी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पूर्वेश चव्हाणच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे रोखून धरलाय. नाणेफेक जिंकली कुणकेश्वर पॅकर्स. कुणकेश्वर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो आतापर्यंत सफल ठरवताना दिसत आहे. सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय अलंकार मुनगेकरने. चेंडू घरंगळत जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. अर्थात पहिला क्षेत्ररक्षक यावेळी अडखळतोय. संरक्षण मिळालंय मागे आणि 2 धावा यावेळी प्राप्त झालाय. दुहेरी धावसंख्येने 34 गडी बाद. अतिशय चांगलं दर्जेदार गुणलेखन म्हणावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती करडी नजर श्री मकरंद लाड. शॉर्ट गलीच्या दिशेने यावेळी झेल टिपला जातोय. 8वा गडी बाद होतोय. अलंकार मुनगेकरची खेळी समाप्त होताना दिसत आहे. सफलता मिळत आहे पूर्वेश चव्हाणला. एकेकाळी चांगला गोलंदाज म्हणून नावारूपास परिचित होता. आज मात्र फलंदाजीची जबाबदारी असेल विजयवरती. पूर्वेश दूरवरनं राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळाला आणि 2 धावा. चांगली फेकी पाहायला मिळाली गोलंदाज पूर्वेश चव्हाणच्या हातामध्ये. 2 धावांच्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 36 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 37 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या इनिंगमध्ये कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर क्रिकेट संघाला. 36 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी झाली आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाकडनं आणि 37 धावांचा पाठलाग पाहावा लागेल कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर क्रिकेट संघ SMG हायस्कूलच्या मैदानावरती कशा प्रकारे करतोय. कारण यानंतर सामना असेल तो 2 विजयी संघांमध्ये. एका बाजूला जय भवानी कट्टा आणि त्यांच्या विरोधामध्ये DRCC जामसंडे.
धन्यवाद देऊलकर सर. जाऊया मैदानावरती. कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर विरुद्ध कॅडबरी मसुरे. विजयी 37 धावा, 36 चेंडू 37 धावा असं समीकरण आहे. आज गोलंदाजांना कसून गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. पंचांचा सिग्नल येतोय. अण्णा चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. अष्टपैलू व्यक्तिमत्व. पहिला चेंडू गुडलेंदरती टप्पा पडला, थोडासा खालती राहिला, अपील केलंय खेळाडूने. यष्टीरक्षक शांत आहे. डॉट चेंडू निघतोय. टिचून गोलंदाजी करावी लागेल. विजयी 37 धावांचं लक्ष कुणकेश्वर पॅकर्स टीमकडे. हा मात्र मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमचं खातं खोललंय, आपलं खातं खोललंय अण्णा चव्हाणने. तोपर्यंत 2 धावा स्कोर कार्डवरती लावलेत कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमने. तिखट मारायची गोलंदाजी करावी लागेल. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला चेंडू गुडल्यांवरती टप्पा पडला, बाउन्स झालाय थोडासा आणि त्यावर मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी अलंकार मुणगेकरच्या माध्यमातून. सर्वच्या सर्व गोलंदाजांना आज चांगली कामगिरी करावी लागेल कॅडबरी मसुरे टीमला, कारण या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. ही स्पर्धा सोडावी लागेल. चांगला चेंडू येते, फंबल झाले. क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध हा चेंडू चौकारासाठी जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. जीव ओतून इथे गोलंदाजी केली जाते, परंतु क्षेत्ररक्षण तुम्हाला त्याच ताकदीने करावं लागेल. आज चुकीला माफी नाहीये. आज या मॅच मध्ये पराभूत झालात तर ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. परंतु देवगडमध्ये तुमचा दबदबा आहे, तो दबदबा निर्माण करावा लागेल. परंतु इथे मात्र गोलंदाज आहे त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय अण्णा चव्हाणचा. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. ओव्हर क्रमांक 1 पेश करतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण कॅडबरी मसुरी टीमच्या माध्यमातून माफक 37 धावा बनवायच्या आहेत. आउटफील्डचा विचार केला तर भरपूर फास्ट आहे. अलाउन द कार्पेट जेवढे फटके तुम्ही सजवाल अण्णा चव्हाणमध्ये तेवढी क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. अष्टपैलू खेळाडू कुणकेश्वर परिसरामधला तोच अण्णा चव्हाण. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेलने अण्णा चव्हाण इथे आउट होतोय. पहिला धक्का पोचेल कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. 8 धावा झाल्यात. 1 गडी गमावलाय कुणकेश्वर पॅकर्स टीमने. विजयी 37 धावांचं लक्ष पार करायचंय. अतिशय सटीक गोलंदाजी इथे पाहायला भेटते कॅडबरी मसुरे टीम कडून. परंतु बाकीच्या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर तुम्हाला क्षेत्ररक्षण आज मेहनत घ्यावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. कॅच विन मॅच म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. आज तुम्हाला कॅच घ्यावे लागतील. आज आठ ला 1 अशी परिस्थिती आहे सध्या कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमची. नवीन बॅटर सध्या शिवदास साईम. सिद्धेश कोकम स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राइक एंडला शिवदास साईम. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी संजय बांदेकर येत आहेत. अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाची पुंजी आज तुम्हाला सोडून येते. अनुभव पणाला लावावा लागेल संजय बांदेकर याला. कॅडबरी मसुरी टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. इथे पॉइंटला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे.
चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला, आडव्या बॅटने खेळायचा होता, स्वतः संजय बांदेकर चेंडूवरती जात आहेत. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. विजयी 37 धावांचं पाठलाग करतोय अष्टपैलू खेळाडू अण्णा चव्हाण. इथे बाद झाले आहेत आता सिद्धेश कोकम आणि शिवदास साईम हे दोन बॅटर इथे पाहायला भेटत आहेत. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी, अनुभव आहे भरपूर सामन्याचा, तो अनुभव आज पणाला लावतोय इथे कॅडबरी मसुरे टीमचा गोलंदाज मिस्टर संजय बांदेकर. आणि त्याच्या विरोधात इथे स्ट्रायकिंग एंडला चांगला चेंडू, थर्ड मॅनला चेंडू जातोय, पाहायचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तटीय सर्कलच्या बाहेर. तोपर्यंत एक धाव शिवदास साईम आपल्या खात्यामध्ये ऍड करतोय. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, दुहेरी आकड्यात पदार्पण करते, म्हणजेच काय तर 10-1 अशी परिस्थिती आहे कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमची. संजय बांदेकरच्या विरोधात इथे सिद्धेश कोकम आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय, वन बावून सीमारेषा पल्लीकडे, खराब चेंडूवरती इथे आक्रमण चढवलंय सिद्धेश कोकमने. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर केलाय चेंडूने. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी टीमची धावसंख्या 4ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, 1ला14 अशी परिस्थिती आहे सध्या. संजय बांदेकरच्या विरोधात पुन्हा एकदा सिद्धेश कोकम, अष्टपैलू खेळाडू सिद्धेश, आणि त्याच्या विरोधात इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू थोडासा पुढे पडलाय, वन बाउंड चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. सिद्धेश कोकम नकार दिला, शिवदास साईमला माघारी पाठवलंय. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोकाव्या लागतील इथे. खराब चेंडूवरती आक्रमण सुद्धा पाहायला भेटलंय. शिवदास आहे त्या ठिकाणी, पुन्हा एकदा अल्लाउंड कार्पेट चेंडू, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, फंबल झाले आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील, चुकीला माफी नाहीये. ही मॅच तुम्ही जर पराभूत झालात तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल कॅडबरी मसुरे टीमला. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1ला17 अशी परिस्थिती आहे. 1ला17. अठरा चेंडू 20 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज इथे अलंकार मुनगेकर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 8च धावा दिलेत, तो मुनगेकर येतोय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, अलाउंड कार्पेट चेंडू, लॉंग ऑफला चेंडू जातोय, लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली फेकी आहे. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या तयारीत आहे सिद्धेश कोकम. बॅकअप केलं जातंय इथे कॅडबरी मसुरी टीमच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग इथे. अण्णा चव्हाण आऊट झाले आहेत, परंतु इथे मात्र सपोर्टर्स त्यांचे आहेत, भरपूर सपोर्ट करतायत. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला पाहिजे. या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक पंबल झाले आहेत. एक धावच्या ठिकाणी 2 धावा इथे बहाल करतोय कॅडबरी मसुरे. या धावा भरपूर महागड्या ठरणार आहेत कॅडबरी मसुरे टीमला. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. 20 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेत. शिवदास साईम स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश कोकम. शिवदास दिसतोय आपल्याला, मोठे फटके मारेल का या मॅच मध्ये. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कॅडबरी मसुरे टीमच्या माध्यमातून. यश आहेत त्या ठिकाणी. छोटा पॅकेज पडा धमाका यश इथे पाहायला भेटत आहेत. सिंगल डबलवरती भर दिला जातोय कुणकेश्वर पॅकर्स टीमच्या माध्यमातून. सिद्धेश कोकम असतील, शिवदास साईम असतील. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश कोकम. हा मात्र मोठा फटका आकाशामध्ये गेलाय, पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. लॉंग ऑनला चेंडू गेलाय, डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे. तोपर्यंत 2 धावा. टीमची धावसंख्या 23ला1. कुणकेश्वर पॅकर्स या टीमची धावसंख्या होते 23ला1. बॅटर तयार असेल सिद्धेश कोकम, सलामीचा बॅटर, त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल अलंकार मुनगेकर.
हा मात्र फ्लाय स्लिपला चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे, क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्पला झेल सुटला, दुसऱ्या अटेम्पला पुन्हा एकदा झेल सुटलाय, क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा उठवलाय एकच धाव घेऊन कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमने. कॅच विन मॅच म्हटलं जातं, परंतु इथे कॅच सोडल्या जात आहेत आणि मॅचच सोडली आहे की काय असं चित्र इथे कॅडबरी मसुरे टीमच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. मालवण तालुक्यातील एक ताकदवान संघ, परंतु आज मात्र इथे पूर्ण स्पर्धेमध्ये खरा प्रदर्शन आणि त्यामुळेच की काय इथे तिसऱ्या ओव्हरची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 धावा. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. 12 चेंडू 13 धावा. एका बाजूला देवगड तालुक्यातील कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर आज संघ नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालेत. सौरभ मयेकर येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 13 धावा बनवायचे आहेत. सौरभ मयेकर डॉट चेंडू काढावे लागतील, तिखट मारायची गोलंदाजी करावी लागेल, पायामध्ये चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. इथे अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आहे, 13 धावा बनवायचे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या मॅचमध्ये कॅडबरी मसुरे टीमला, परंतु कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमचा विचार केला तर सिद्धेश कोकम आहे तयार स्ट्रायकिंग एंडला बॅटर. चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला भिरकावून दिलाय, पाहायचंय 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डीपमधून फेकी करेल तोपर्यंत एकच धाव सौरभ मयेकरच्या गोलंदाजीवरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 25 धावा, 37 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा ठेवायला पाहिजेत कॅडबरी मसुरे टीमने, अशी गोलंदाजी करावी लागेल. सौरभ हा मात्र मोठा फटका झेल होईल का, परंतु आमच्या इथे पाहायला बघितला तर हनीफ शेठ मेमन पॅवेलियन आहे त्याच्यावरती जाऊन हा चेंडू आदळतोय. म्हणजे केवढा लांब लचक सिद्धेशने हा शिवदास साईमने षटकार खेचलाय. 6 धावा इथे ऍड केल्या जातील. 31 धावा. आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारून मॅच फिनिश करेल का शिवदास साईम? फाईन लेगला नो मॅन्स लँड ओढून चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पल्लीकडे. चौकारासाठी आक्रमण केलंय सौरभ मयेकरच्या गोलंदाजीवरती शिवदास साईमने. धावसंख्या वाढते 35 धावा, फक्त 2 धावा औपचारिकता असेल. 1 पाऊल दूर कुणकेश्वर पॅकर्स हा संघ. काय अफलातून परफॉर्मन्स. अण्णा चव्हाण आऊट झाल्यानंतर इथे शिवदास साईम चांगला चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला चेंडू जातोय 30 सर्कलमध्ये, तोपर्यंत एकच धाव. स्कोर लेवल झालाय. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला. अण्णा चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला भेटते आणि त्यांचा संघ इथे जिंकण्याच्या तयारीत आहे. पर स्लिपला चेंडू जातोय, इथे फेकी होईल का? यस, इथे फेकी होतोय आणि इथे मात्र शिवदास साईमला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का पोहोचलाय कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला, परंतु इथून कुठलाही फरक पडणार नाहीये कुणकेश्वर पॅकर्स टीमवरती. अतिशय दर्जेदार परफॉर्मन्स केला इथे शिवदास साईमने. चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 17 धावांचं योगदान दिलंय. 1 षटकार त्या इनिंगमध्ये पेश केला गेलाय शिवदास साईमने. स्कोर लेवल झालाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत गुरु घाडी. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय, भरपूर वर्ष क्रिकेट सातत्याने खेळताना दिसलंय तो गुरु गाडी. मग ते खुल्या गटातील क्रिकेट असेल किंवा ग्रामीण गटातील क्रिकेट असेल, नेहमीच चांगला परफॉर्मन्स गुरु गाडीच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. फक्त औपचारिकता आहे. 1 पाऊल दूर असेल कुणकेश्वर पॅकर्स संघ, परंतु आज प्रेक्षकांना निराश केलंय कॅडबरी मसुरे टीमने. कारण देवगडमध्ये नेहमीच कॅडबरी मसुरे टीमची चर्चा असते, नेहमीच चांगला खेळ करत असते कॅडबरी मसुरे संघ, परंतु या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आज प्रेक्षकांना नाराज केलंय कॅडबरी मसुरे टीमने. आज हवा तसा परफॉर्मन्स झालाच नाहीये. बॅटर तयार. चांगला चेंडू, 1 धाव कंप्लीट होईल आणि इथून विजय साजरा केला जाईल कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर संघ. हार्डलक असेल कॅडबरी मसुरे टीमचं आणि ही स्पर्धा
कॅडबरी मसुरे संघाला सोडावी लागेल, कारण भरपूर वर्ष देवगडवरती येऊन अधिराज्य गाजवलंय. आज सुद्धा प्रेक्षकांना वाटत होती की शेवटचा सामना एका बाजूने मालवण आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा देवगडच होईल असं प्रेक्षकांना वाटत होतं, आणि तशी चर्चा सुद्धा झाली होती सकाळच्या सत्रामध्ये. परंतु चित्र वेगळं पाहायला भेटलंय. कॅडबरी मसुरे हा संघ इथे स्पर्धेमधून बाहेर जातोय. कुणकेश्वर पॅकर्स, कुणकेश्वर सिद्धेश कोकम, शिवदास साईम, चांगली बॅटिंग. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच